मित्रांनो नमस्कार. आपण आपल्या या पहिल्या भागात विद्युत वाहने म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या बनवण्यासाठी काय काय शिकणार आहोत त्याचा एक गोषवारा घेणार आहोत, म्हणजे आढावा घेणार आहोत की आम्ही काय काय शिकवणार आहोत तुम्हाला. हे सगळे एपिसोड पाहिल्यानंतर किंवा हे सगळे सेशन्स केल्यानंतर तुम्ही स्वतःच इलेक्ट्रिक किंवा विद्युत वाहन बनवू शकाल. तुम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी एक्सपर्टसी येईल. हे सगळं जरी खरं असलं तरी ह्या कोर्ससाठी काही ठराविक अपेक्षा आहेत, ज्याला आपण बेसिक अपेक्षा म्हणू किंवा फंडामेंटल अपेक्षा म्हणू. त्या अशा आहेत की साधारणपणे इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी हा प्रकार माहीत असणं आवश्यक आहे, तोंड ओळख असणं आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही इंजिनिअरिंगची, शक्यतो इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असलेला आवश्यक आहे. आणि जेणेकरून ज्या फिजिक्सच्या फंडामेंटल गोष्टी आहेत, भौतिकशास्त्राचे जे सर्वमान्य आणि बेसिक 8वी 9वी 10वीतले नियम आहेत, त्यांची एक चांगली ओळख हवी. आता ह्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते आपण पाहू. एक म्हणजे एक 4 चाकी किंवा 3 चाकी किंवा 2 चाकी म्हणा, 2 चाकी 3 चाकी 4 चाकी अशा गाड्या आपल्याला बनवता आल्या पाहिजेत, किमान त्या चालल्या पाहिजेत. आणि त्यांनी काहीतरी सामान, वस्तू किंवा माणसं त्यामध्ये भरलेली असतील, त्यामध्ये बसलेली असतील, तेवढी वाहून नेली पाहिजे, सपाट रस्त्यावर वाहून नेली पाहिजे. किती वेग पाहिजे? तर आपल्या चालण्यापेक्षा जास्त वेग पाहिजे. ही सुरुवातीची अपेक्षा. त्यानंतर मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल की अशी गाडी बनवण्यासाठी जी काही आपण गणितं केलेली आहेत, जी काही आपण माहिती तयार केलेली आहे, त्या जोरावर आपण अधिकाधिक पुढच्या श्रेणीच्या गाड्या बनवू शकतो. म्हणून ह्या कोर्समध्ये तुम्हाला एक सुरुवातीला एक तोंड ओळख दिली जाईल आणि हळूहळू त्याच्यामधली जटिलता वाढवली जाईल. कारण की जटिलता वाढवताना कोणाचा इंटरेस्ट त्यातला संपायला नको, नाही का? त्यामुळे आपण ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू हा कोर्स शिकत जाणार आहोत. या कोर्सच्या दरम्यान शंका बऱ्याच असतील. खाली कॉमेंट सेक्शनमध्ये या शंका याव्यात अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांच्याकडून. आणि हो, हा कोर्स मराठीत आहे, त्यामुळे माझ्या लाडक्या मराठी विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे, हे लक्षात घ्या. ज्यांना विद्युत वाहने बनवण्यात रस आहे आणि ज्यांना विद्युत वाहने बनवण्याचे इंजिनिअरिंगचे कोर्सेस म्हणा किंवा डिग्रीनंतरचे कोर्सेस म्हणा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरचे कोर्सेस म्हणा, जे करणं शक्य नाही झालं किंवा अवघड जात असेल किंवा कामात असतील ते, आणि सहज हँडी म्हणून त्यांना हे व्हिडिओ जर कामाला येत असतील तर मला खरोखरी आनंद होईल. तर आपण या कोर्सेसना सुरुवात करूया. शक्यतो नोट्स तुम्हाला घ्यायला नाही लागणार, कारण की तुम्हाला फार काही नोट्स काढाव्या लागतील असा हा कोर्स नाही आहे. पण एक आहे, तुम्हाला एक्सेल शीट मात्र बनवायला लागेल तुमच्या कम्प्युटरमध्ये, आणि ते मात्र तुम्ही अगदी बेसिक एक्सेल शीट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला एखादं वाहन बनवताना त्याचे साधारणपणे त्याची गणितं कशी मांडली जातात,
त्याचं ठराविक जे उपकरणे म्हणूया आपण कॉम्पोनंट्स जे असतात ते कसे निवडले जातात, त्यांच्या क्षमता कशा निवडल्या जातात आहे की नाही, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. मुळात हे डिझाईन कसं केलं जातं, हे डिझाईन करण्यासाठी काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, कुठे काळजी घ्यायला लागते, कुठे घाई करायला लागते, हे सामान कुठे मिळतं, हे कसं बनवायचं असतं, हे जोडायचं कसं असतं, त्याचं टेस्टिंग म्हणजे तपासायचं कसं असतं, आणि मुख्य म्हणजे जरा सगळ्यात खरं तर बेसिक आणि अवघड प्रकार आहे तो आहे हे वाहन बनल्यानंतर विकायचं कुठे असतं, कसं विकायचं असतं. पण खरं तर हा कोर्स करणाऱ्यांच्या उद्देशात यातले सगळे भाग नसतील, त्यातले थोडे थोडे भाग असतील. कोणाला त्याचं डिझायनिंग आवडत असेल, कोणाला त्याची डेव्हलपमेंट आवडत असेल, कोणाला त्याची विक्री आवडत असेल, कोणाला त्याचं क्वालिटी कंट्रोल आवडत असेल, म्हणजे दर्जा कसा राखायचा, कोणाला नुसतंच त्याचं एक शिक्षण क्युरिओसिटी म्हणून शिक्षण घ्यायचं असेल असं असू शकतं. तर या दृष्टीने आपण हा कोर्स करणार आहोत. तुम्हाला या कोर्सबद्दल नेमकं काय हवं आहे कोर्सकडून आणि तुमचं टार्गेट काय आहे शिकण्याचं, याबद्दल मला जरूर कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या प्रश्नाची उत्तरं मला मिळतील. धन्यवाद. आपण हा एपिसोड इथं थांबवतो. पुढचा एपिसोड लवकरच टाकतो. धन्यवाद.